नमस्कार, मी दुर्गाज किचनमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बघा, आज आपण बनवते फ्रेंच फ्राईजसारखी तळलेल्या बटाट्याची भाजी. बघा, मीडियम साईजची बारीक असे छान, अगदी खूप बारीक नाही, अगदी खूप जाड मोठे नाही, असे मी बटाटे 2 ते 3 मोठे बटाटे बारीक कट करून स्वच्छ धुवून तळायला घेतले आहेत. बघा, फुल गॅसवर 1 ते 2 मिनटात ते पटकन डीप फ्राय होतात. चांगले तळून घ्या. बघा, बटाटे 1 ते 2 मिनटं, जास्त वेळ लागत नाही. तुमच्या बटाट्याची क्वांटिटी केवढी आहे तेवढं तुम्ही तेल घ्या. फक्त तळून घ्यायचे आहेत, पूर्ण तेल आपल्याला नितळून घ्यायचे आहेत. बघा, साधारण एवढ्या साईजचे तुकडे घ्यायचे, म्हणजे ते पटकन वाफवले जातात, शिजले जातात आतून. बघा, बऱ्यापैकी आपले होत आलेले आहेत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत. आपला कलर गोल्डन ब्राऊन होत आलेला आहे. बघा, लास्टला होताना पटकन कलर एकदम चेंज होतो, हळू बदलतं. तर बघा आपला बटाटा तळून तयार आहे. फ्रेंच फ्राईजसाठी मोठे तुकडे केले तरी हरकत नाही, पण मोठ्या तुकड्यांपेक्षा ह्या छोट्या भाजीला तिखट आणि मीठ जे आपण लावतो ते प्रॉपर लागतं आणि त्याची चव चपातीसोबत खाताना खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही एवढ्या साईजचेच तुकडे करून घ्या. बघा, तेल नितळवून आपण डिशमध्ये व्यवस्थित सगळे काढून घेऊ. तर दुसरं आपण तळायलासाठी टाकून देऊया. बघा, आपला बटाटा तळून तयार आहे. छान मऊ आतमध्ये शिजला जातो. बघा, पूर्ण तुम्ही स्मॅश करून बघा. छान तळून तयार आहे बटाटा. बघा, आपले सगळे बटाटे जेवढे कट केलेले ते सगळे तळून तयार आहेत. बघा, तेल वगैरे काही जास्त राहत नाही. 1 चमचा तिखट मी घालते एवढं सगळ्याला. कमी जास्त तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवा आणि चवीनुसार मीठ. बघा, तिखटामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे खूप जास्त मीठ घालायचं नाही, बघून घाला. बघा, आता हे आपण हाताने एकसारखं मिक्स करायचं आहे. हाताने एक जीव पूर्ण सगळीकडे तो तिखट बटाट्याला लागलं पाहिजे, मीठ लागलं पाहिजे. बघा, एवढी सोपी, छान, ना कांदा ना बटाटा ना जिरे ना मोहरी फोडणी, सिंपल सोबर खूप छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे. मुलांना खूप 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 आवडते. माझ्या मुलांना तर खूप जास्तच आवडते. बघा, माझ्या मुलाला तर डब्यामध्ये दिल्यावर त्याच्या फ्रेंड्सला पण आवडते की तुझी मम्मा कशी करते ही भाजी, अशी विचारतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, कारण ही भाजी खरंच खूप छान लागते. मुलांच्या आपण उकडलेल्या बटाट्याची जी पिवळी भाजी करतो मिरची टाकून, ती भाजी सहसा मुलं खात नाहीत. एकतर बटाट्याचा पराठा किंवा अशी बटाट्याची भाजी तुम्ही ट्राय करा. आणि मी जी केलेली भाजी आहे ती तुम्हाला आवडली का? बघा, दिसायलाच किती छान दिसते, मग टेस्टी तर किती लागत असेल. मग तुम्ही नक्की ट्राय करताय ना? नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली होती, चांगली लागली की नाही. आणि मी केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या भाजीसाठी एक लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा, फ्रेंच फ्राईजसारखी तळलेल्या बटाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करताय, करा.